नमस्कार मित्रांनो, आपली नातीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका घटनेबद्दल सांगणार आहे, ज्याने नात्यांमधील विश्वास आणि मर्यादा पुन्हा एकदा पायदळी तुडवल्या आहेत. उत्तर प्रदेशातील अलीगडमधील ही गाजलेली सासू आणि जावयाची जोडी आठवते, जी मुलीच्या लग्नाआधीच पळून गेली होती. ज्या प्रेमासाठी त्यांनी घर दार सोडलं, आज त्याच प्रेमाचा अंत रक्ताच्या थारोळ्यात आणि पोलीस स्टेशनच्या कोठडीत होताना दिसतोय. सासूने जावयावर लावलेले आरोप ऐकून तुमचाही थरकाप उडेल. पाहूया प्रेमाची आंधळी सुरुवात. काही महिन्यांपूर्वी अलीगडची अपना देवी आपल्या स्वतःच्या मुलीच्या लग्नाआधी होणारा जावई राहुल याच्यासोबत फरार झाली होती. समाजात प्रचंड नाचक्की होऊनही हे दोघे बिहारला जाऊन एकत्र राहू लागले. त्यांना वाटलं होतं की त्यांचं प्रेम यशस्वी झालं. बंद खोलीतला नरकवास. पण बिहारला पोचल्यावर अवघ्या काही दिवसातच या प्रेमाचा मुखवटा उतरला. सासूने लावलेल्या आरोपानुसार राहुल तिला एका खोलीत टाळे लावून बंद ठेवायचा. धक्कादायक बाब म्हणजे तिला साध्या नैसर्गिक विधीसाठीही म्हणजे टॉयलेटसाठीही बाहेर जाण्याचीही परवानगी नव्हती. एका घमेल्यातच तिला सर्व उरकावे लागत असे. राहुल तिला दररोज काठीने बेदम मारहाण करायचा. मानवी तस्करीचा भयानक संशय. पोलीस स्टेशनमध्ये रडत रडत अपना देवीने मोठा खुलासा केला. तिने आरोप केला की राहुल हा केवळ प्रियकर नाही, तर तो महिलांची तस्करी करणारा गुन्हेगार आहे. त्याने अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केले असून त्याने आपल्या स्वतःच्या नातेवाईक महिलेसोबतही चुकीचे कृत्य केल्याचा दावा तिने केला आहे. त्यानंतर जावयाचा पलटवार. दुसरीकडे जावई राहुलने हे सर्व आरोप फेटाळले. त्याचं म्हणणं आहे की ही महिलाच लबाड असून ती त्याच्या घरातून 2 लाख रुपये आणि सोन्या चांदीचे दागिने घेऊन आपल्या मेहुण्यासोबत पळून गेली आहे. राहुलच्या मते पुरुषांना जाळ्यात ओढून त्यांना लुटणे हाच या महिलेचा खरा धंदा आहे. कुटुंबाचा शेवट. या अनैतिक नात्याच्या नादात अपना देवीच्या पतीने दुसरे लग्न केले आहे. तर ज्या मुलीचे लग्न मोडले तिचे भविष्य अंधारात आहे. आज ही सासू पोलीस स्टेशनमध्ये न्यायाची मागणी करत आहे. पण समाजाने आणि तिच्या स्वतःच्या मुलांनी तिच्याकडे पाठ फिरवली आहे. मित्रांनो, आपली नाती या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे की जे नातं फसवणुकीवर आणि इतरांच्या दुःखावर उभं असतं, त्यांचा शेवट असाच भयानक होतो. आज सासू आणि जावई दोघेही एकमेकांना जेलमध्ये धाडण्यासाठी धडपडत आहेत. तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण प्रकरणात नेमकं चुकीचं कोण? आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना काय शिक्षा व्हायला हवी? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच सत्य घटना नात्यांमधील गुंता जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.